नमस्कार, सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। आपण रविवारी 15 सप्टेंबरला महाराष्ट्राचे 434 ITI मध्ये संविधान मंदिराच्या लोकार्पण सोहळा करत आहे। आपण बघू शकता, एक प्रतिकृती आपण इथे ठेवली आहे। असा संविधान मंदिर जास्त ठिकाणी ITIचे विद्यार्थ्यांनी स्वयं तयार केलं आहे। असे संविधान मंदिर प्रत्येक ITIचे एंट्रीवर आपण तयार केलेले आहे। त्या दिवशी 11 वाजता मुंबईमध्ये एल्फिस्टन टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये मेट्रोकडे जे आमच्या ITIचे ऑफिस आहे, ITIचे क्लासेस आहे, तिथे भारताचे महामहिम राष्ट्रपती श्री जगदीप धनखडजी, गव्हर्नर साहेब आणि मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची उपस्थितीमध्ये आणि श्री अजितदादा पवार यांची उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे। संविधान मंदिरमध्ये आजपासून आमचे प्रत्येक ITI मध्ये कार्यक्रम सुरू झाले। ते 434 ITI मध्ये एक दिवस महिलांच्यासाठी, युवांसाठी, ॲडव्होकेटसाठी, संविधानचे जे एक्सपर्ट आहेत त्याच्यासाठी आम्ही विविध कार्यक्रम डिपार्टमेंटने ठेवलेले आहे। संविधानमध्ये आपली काय अधिकार आहे आणि आपले काय कर्तव्य आहे ते लोकांकडे जाणून द्या, हा या मागेचा उद्देश आहे। संविधान सर्वोपरी आहे। संविधानची स्थिती मंदिरप्रमाणे आहे, असा एक लोकांमध्ये, विशेषतः युवकांमध्ये भावना निर्माण व्हावी, हा प्रयोगातून आपण हा स्थापना केलेली आहे। एक वेळा लोकार्पण सोहळा झाला त्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये एक दिवस तिथे आपण संविधान गोष्टी ठेवणार आहे। ते एक्सपर्टने तिथे जिथे ITI तिथे कोण एक्सपर्ट येतील, जे काही लोक आहेत त्यांना एकत्र करून, कधी महिलाने, कधी आमच्या ITIचे विद्यार्थ्याने, कधी एक्स विद्यार्थ्याने, कधी इंडस्ट्रिस्टने संविधानबाबत चर्चा करतील। त्याशिवाय हा मंदिराचे खाली आपण एक संविधानाबद्दल विविध पुस्तके पण ठेवलेली आहे। कोणी विद्यार्थी की कोणी समाजाचे लोक तिथे जाऊन हा पुस्तके तिथे वाचन करू शकता। बसायची पण व्यवस्था केलेली आहे। एक मंदिरमध्ये जे पवित्रता असेल ते पवित्रता तिथे आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे, हा एक नवीन प्रयोग आहे। मला असं खात्री आहे की या संविधान मंदिर हळूहळू पूर्ण देशामध्ये प्रत्येक शिक्षण संस्थांमध्ये स्थापित होईल, अशी मी आशा बाळगतो आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांना निमंत्रित करतो। त्याशिवाय 20 तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी वर्धामध्ये येणार आहे आणि त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे कार्यक्रम जे आहे, त्याशिवाय आम्ही पण 2 कार्यक्रम स्टेटचे पण तिथे घेतलेले आहेत। ते योगायोग, ते दोघेही कौशल्य विकास विभागाचे आहे। एक तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना, आपण 1000 महिला स्टार्टअपने आमच्या तर्फे 1 लाख ते 25 लाख पर्यंतचा फंड देणार आहे। ते वन टाइम हेल्प आहे, ते परत घेणार नाही। आणि त्यामध्ये आम्ही कमिटीची स्थापना केली होती आणि ते कमिटीने स्टार्टिंगमध्ये जे काही 20 लोकांची निवडणूक केली आहे त्यांना त्यावेळी आपण माननीय प्रधानमंत्रीची उपस्थितीमध्ये सन्मान करणार आहे। चेकच्या वितरण तिथेच होणार आहे। हा एक महिलांचे स्टार्टअपसाठी एक नवीन योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे आणि त्या दिवशी माननीय प्रधानमंत्रीजीच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र हे महाराष्ट्राचे 1000 कॉलेजेसमध्ये ऑनलाईन पद्धतीने त्यावेळी त्यांच्या लोकार्पण सोहळा होणार आहे। महाराष्ट्राचे 1000 कॉलेजेस आम्ही निवड केली आहे। ते ग्रामीण भागामध्ये पण आहे, शहरी भागामध्ये पण आहे आणि तिथे त्या दिवसापासून कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहे। त्यांचे सब्जेक्ट काय व्हावा त्यासाठी आम्ही त्याने सूट दिली होती की लोकल रिक्वायरमेंट, लोकल जे काही खपत असेल त्यांचे इंडस्ट्रिस्टने, त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट्सने, त्यांचे जॉब गिव्हर्सने, किंवा जे काही तिथे आपण नागपूरमध्ये गेले तर तिथे ऑरेंज किंवा अन्य विषयाचे पण आपण एक्सपर्ट विषय ठेवलेला आहे की त्याच्या प्रोसेसिंग कसं करू शकता। गडचिरोलीमध्ये गेले तर तिथे मांसासाठी काय काय निर्मिती करू शकता। अशा विभिन्न ठिकाणी आपण विभिन्न कोर्सेस ठेवलेले आहे
आणि ते माझ्या असं मत आहे, आमच्या डिपार्टमेंटचं मत आहे की हा अतिशय चांगली योजना ठरेल. कॉलेजेसमध्ये तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टीचर्स आहे, लॅबोरेटरी आहे, त्याशिवाय स्टुडंट पण आहे आणि हा सर्व तिथे आहे. फक्त आमच्या डिपार्टमेंटचे एमओयू त्याने केलेला आहे. हा 1000 कॉलेजमध्ये आता सुरुवातीमध्ये सुरू करत आहे आणि नंतर हळूहळू महाराष्ट्राचे सर्वात कॉलेजमध्ये हा आम्ही कौशल्य विकास केंद्र सुरू करू. माझ्या बोलण्यात झाला विचारा सर. मंत्री महोदय, सर माझा एक प्रश्न असा आहे की आपण जे आता संविधान मंदिर असं म्हटलं, कदाचित संविधान मंदिर हा शब्द तुम्ही बरोबर दिला आहे का? संविधान भवन आता अनेक वेळा आम्ही वाचतो संविधान भवन असं वाचलं, तुम्ही मंदिर तुम्ही ठरवून गेले की नाही? मंदिर म्हणजे संविधान मंदिर आहे, मंदिरमध्ये करण्याचं काही अडचण याचं कारण नाही. ते भवन नाही आहे ना ते. मंदिर कधी आम्ही ऐकलं आतापर्यंत. बरोबर आहे, ते नवीनच कल्पना आहे. नक्की हे सरकारने ठरवलं आहे की ते नवीन कल्पना आहे. ते संविधानबद्दल लोकांच्या मनामध्ये आदर व्हावा यासाठी आपण संविधान मंदिरचं नाम पुढे वापरलं जात नाही असं आमची माझी माहिती. बरोबर आहे, पण कधी संविधान असं आपण तयार पण केलेलं नाही, प्रथम वेळा केलेलं आहे. सर, राहुल गांधी यांच्या विधानानंतर आता भाजप आक्रमक झालेल्या, भाजपनं राज्यभर आणि विशेषतः मुंबईमध्ये आंदोलनं केली. तुमचं नेमकं म्हणणं काय राहुल गांधींच्या वक्तव्यावर? ते चुकीचं आहे. त्यांचा निषेध करतो. पूर्ण देशामध्ये त्यांच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन सुरू आहे. त्याने सांगितलं पाहिजे होतं, पण ते करता असं. पण चुकीच्या माहितीवर हे आधारित त्यांचं आंदोलन सुरू आहे. कारण राहुल गांधी तसं म्हटलेलंच नाही. राहुल गांधींचं मधलंच वाक्य जे आहे ते गायब करून भारतीय जनता पक्षाने चुकीच्या पद्धतीने आंदोलन सादर केलेलं आहे. असा चर्चा सर्व ठिकाणी सुरू झाली. बरोबर, असा काही लोकांच्या म्हणण्यावर आमच्या म्हणण्यात त्यांच्या जे काही सांगितलं ते चुकीचा होता. सर, अमेरिकेत दौऱ्यामध्ये राहुल गांधी यांनी कमला हॅरिस यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते आणि या सातत्याने भारत विरोधी भूमिका घेताना पाहायला मिळत कमला हॅरिस. ते त्यांची पूर्वीपासून त्यांची हा पद्धत आहे की ते भारताच्या बाहेर जातात तर भारताविरोधामध्ये काही काही बोलतात. ते यावेळी पण तसेच केलं. ते सर, मुकेश राणेंचं तुमच्या पक्षाचं एक वक्तव्य आलेलं की फक्त हिंदूंशीच व्यवहार करावा आणि अजित पवार या वक्तव्याला विरोध करतात की त्यांचं म्हणणं मुस्लिम विरोधी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही. असं नाही. निलेश राणेजीच्या स्वतःचे एक मत आहे, अजित पवार साहेबांचं स्वतःचं मत आहे. आम्ही सर्वजण युतीमध्ये आहे, पण सर्व विषयावर आम्ही एकमत आहे असं नाही आहे. त्यांची पार्टी आहे, त्यांचं मत आहे. नितेश राणेचे स्वतःचं मत आहे. तुमच्या विभागाने आदिवासी स्टुडंट आयटीआयच्या बिगर हिंदू जे आहेत आणि ज्यांनी एसटीचं रिझर्वेशन घेऊन ऍडमिशन घेतलंय अशा संदर्भात एक समिती नेमली. त्या समितीची एक बैठक झाली. काय 200-250 स्टुडंट सापडले असं तुम्ही विधानसभेत सांगितलं. त्याच्यावर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानं 2 नोटिसा सरकारला पाठवलेल्या आहेत. पुढे त्या समितीचं काय झालं? नाही, समितीची त्यानंतर 3 बैठकी झाली आहे. त्याने सर्व माहिती गोळी केली आहे. असं आहे की ते जे नोटीस आला ते कोणी तिथे कंप्लेंट ठेवली तर ते रिपोर्ट मागवतात. ते नोटीस त्या लिमिटेड होता. आता विषय असा आहे की जे आदिवासीसाठी रिझर्व्ह सीट आहे त्यामध्ये जे आदिवासी संस्कृती पाळत नाही, आदिवासी राहिले नाही, त्यांना आदिवासीचे हक जे आहेत त्याने घ्यायच्या का? आदिवासी कुठे जाणार आहे? असा काही लोकांनी माझ्यासमोर एक पत्र लिहून पत्र मांडला होता. विधानसभेचा प्रश्न आला होता म्हणून आम्ही कमिटी गठीत केला. फायनल रिपोर्ट साधारणतः 1 महिन्याच्या आत येईल. सर, गेल्या 4 ते 5 दिवसांपासून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करतात, विशेषतः बावनकुळेंचा मुलगा जो आहे संकेत बावनकुळेच्या प्रकरणावर की त्यालाही पुण्यातली हिट अँड रन प्रकरणाने वाचवलं जात आहे. ते पण मद्यप्राशन करून सोबत गाडीमध्ये बसलेले होते. मात्र त्यांची मेडिकल चाचणी झाली नाही असा आरोप आज विरोधक करत आहेत. नाही, विरोधकाचा कामच आरोप करण्याचा आहे, पण कोणाने वाचवत नाही. बावनकुळे साहेबने स्वतः सांगितलं होतं की जे काय सत्य आहे त्यांची शोध होऊ द्या. माझ्या असा आहे की हा विषय काय असा विषय नाही आहे की त्यासाठी आपण कंट्रोवर्सी उभी करावं. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण हे जर एक कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सरकार आता खर्च करते आणि सरकारला दाद ही राज्यभरातून मिळते. खरी गोष्ट असेल तरीही सुमारे 35,000 कोटी इतका खर्च आपल्याला राज्य सरकारला करायला लागणार आहे सध्या, म्हणजे जाहीर झाल्याप्रमाणे. आणि तो खर्च भागवण्यासाठी वेगवेगळ्या विभागातला जे काही खर्च जो आहे तो कमी करून इकडे वळवला जातोय. कौशल्य विकासासाठी असलेला निधी जो आहे त्याच्यावर याचा किती परिणाम होणार आहे आणि आपण त्याच्यासाठी वर्षभरामध्ये किती खर्च करणार? 1% परिणाम होणार नाही. 1% कपात नाही. उलट
आमची जे मुख्यमंत्री कौशल्य प्रशिक्षण योजना दिली होती त्या झाल्यानंतर आम्हाला 750 करोड रुपये नवीन फंड आलेला आहे. त्या फक्त एक विरोधक कन्सेप्ट तयार करता की त्यासाठी कपात, कुठे काय कपात नाही आहे. सर, काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आरोप केला आहे सरकारमध्ये की 10वी पुनर्विकास प्रकल्प आहे त्याचा नारळ गुपचूप सरकारने फोडलेला आहे, कारण सरकार घाबरतंय लोकांच्या विरोधाला. कितपत तथ्य आहे? असं नाही, काय घाबरत नाहीये. ते धारावीनं कधी न कधी पुनर्विकास झाला पाहिजे ना. इथे ज्या परिस्थितीमध्ये लोक राहतात ते तिथे त्याचंही ठेवायच्या का? ठीक आहे, ते आपला विरोध करतात, पण सरकारने चांगला काम केलं आहे. थँक्यू.